नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय बाल विकास चाइल्ड डेव्हलपमेंट टीईटी साठीचा हा सिलेबस आहे. आणि हा सिलेबस खरं म्हणजे इकडे आरोग्य भरती वगैरे किंवा इतर ज्या विविध परीक्षा आहेत त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हा उपयुक्त आहे, कारण की हा एक विज्ञानाचा भाग आहे हे लक्षात ठेवा. मात्र आपल्याला शिक्षक भरतीसाठी मुख्य फोकस आहे प्रसूतीपूर्व विकास याच्यावर. हे प्रकरण 4 आहे आपलं. याच्यावर भाग 1 आपण घेतलाय, भाग 2 या ठिकाणी आणलेला आहे. महत्वाचे मुद्दे आहे कामाचे मुद्दे जे परीक्षेभिमुख आहेत ते आपण या ठिकाणी बघत पुढे चालणार आहे. बघा, प्रसूतीपूर्व मधली सगळ्यात महत्वाची बाब तुम्हाला सांगितली, गर्भधारणाचा तो पिरियड असतो. आता गर्भधारणेची लक्षणं काय, साइन ऑफ प्रेग्नन्सी आपण ज्याला म्हणतोय ते काय आहे, तर पहिलं मासिक पाळी बंद होणे हे एकदम प्राथमिक लक्षण या ठिकाणी आहे. पहिलं लक्षण की मासिक पाळी बंद झाली म्हणजे गर्भधारणा झालेली असू शकते, हा त्या ठिकाणचं त्याचं सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे. दुसरं आहे मळमळणे, ज्यामध्ये बऱ्याच गर्भवती स्त्रिया ज्या आहेत त्यांना मळमळणे असेल, उलट्या होणे असेल, ही लक्षणं दिसता आहेत. काही वेळा दिवसातून कोणत्याही वेळेला उलट्या होऊ शकतात. थकवा वाटणे, टायर्डनेस आपण ज्याला म्हणतोय, सुरुवातीच्या काळामध्ये जास्त झोप येण्यासारखी सिच्युएशन असेल, थकल्यासारखं वाटणं असेल, विश्रांती घ्यावी वाटणे असेल. स्तनांमधले बदल हा एक महत्वाचा बदल हे आहे. स्तनांचा आकार वाढणे, स्तनांच्या शिरा ताणल्या जाणे, स्तन टणक व भरल्यासारखे वाटणे, स्तनांभोवतीची त्वचा गडद होणे आणि गर्भधारणेनंतर 12 आठवड्यांनी स्तनाग्र दाबल्यास स्तनातून पिवळा स्राव निघतो, त्याला कोलोस्ट्रोम असं म्हटलं जातं. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. परीक्षेभिमुख म्हटल्यावर काही विविध संकल्पना तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. त्यामध्ये ही कोलोस्ट्रोम नावाची संकल्पना आहे, जी की 12 आठवड्यांनी त्या ठिकाणी जो काही पिवळा स्त्राव तिथे निघतो आहे त्याला कोलोस्ट्रोम ही संज्ञा आहे. आता वारंवार लघवीला जाणे हा सुद्धा या ठिकाणी एक लक्षणांचा भाग आहे गर्भधारणेच्या. खूप तहान लागणे, त्यामुळे पाण्याचं अधिक सेवन आणि वारंवार लघवी होणे. पुढचं गर्भाशयाचा आकार वाढणे हा तर एकदम सहजपणे जो की लक्षात येण्यासारखा बदल आपण बघतो आहे. गर्भाच्या हालचाली आहेत ज्या 4-5व्या महिन्यामध्ये पोटीपोटावर हात ठेवला तर तुम्हाला ते जाणवतात, मातेला जाणवतात. योनी मार्गातून स्राव बाहेर पडणे काही महिलांच्या बाबतीत हे आढळतं आहे. चेहऱ्यावर, पोटावर काळसर डाग पडलेले त्या ठिकाणी दिसत आहेत. सगळ्यांच्या बाबतीत नाही, मात्र काही महिलांच्या बाबतीमध्ये ही लक्षणं आढळत आहेत. आता गर्भधारणा झाली किंवा कशी झाली किंवा नाही याच्यासाठी काही निदानात्मक चाचणी असतात, डायग्नोस्टिक टेस्ट असतात. त्यामध्ये मूत्र चाचणी ही महत्वाची आहे. युरिन टेस्ट आपण जिला म्हणतो आहे, शेवटच्या मासिक पाळीपासून 6 ते 8 आठवड्यानंतर ही चाचणी केली तर तुम्हाला गर्भधारणेचं निदान होऊ शकतं. कारण की वारेकडून गोनॅडोट्रॉपिन नावाचं एक संप्रेरक या ठिकाणी तयार होतो. गोनॅडोट्रॉपिन, बघा या संप्रेरकाचं नाव लक्षात ठेवायचं आहे. मूत्र चाचणीमध्ये जर हा संप्रेरक आढळला तर ती युरिन टेस्ट पॉझिटिव्ह आली असं मानलं जातं. आणि याच्यामध्ये मुख्यत्वे अचूक निष्कर्ष तुम्हाला पाहिजे असेल तर सकाळचं जे पहिलं मूत्र असतं ते जर तपासलं तर ती टेस्ट अचूक बनते. आपल्याला माहित आहे आता घर बसल्या सुद्धा या टेस्ट करता येतात. गर्भ हृदय ध्वनी आहे, हार्ट साऊंड जे आहे ते 5व्या महिन्याच्या शेवटी स्टेथोस्कोपच्या सहाय्याने त्या ठिकाणी ऐकायला येते. ही शेवटची, ही नंतरची स्टेप आहे. एकदम पहिल्या सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी चेक करता येते. इथे प्रति मिनिट गर्भाची जे ठोके आहे 120 ते 40 पडतायत. मुलांमध्ये 130च्या खाली पडतात तर मुलींमध्ये जास्त पडतात. मुलगा आहे की मुलगी आहे हे तपासण्यावर बंधन आहे, मात्र ते डॉक्टरला थोडंसं त्या ठिकाणी अंदाज येतो. सोनोग्राफी असेल, अल्ट्रासाऊंड असेल, अल्ट्रा स्कॅन असेल, गर्भाची वाढ व्यवस्थित होते आहे की नाही होते आहे त्याच्यासाठी सोनोग्राफी केली जाते. गर्भाच्या शारीरिक अवयवांची वाढ त्या ठिकाणी कळते, मेंदूची वाढ कळते. शेवटच्या मासिक पाळीपासून 5-6 आठवड्यामध्ये विकसित भ्रूणाचे चित्र सोनोग्राफीमुळे मिळू शकते. 8व्या आठवड्याला त्याच्या त्या हृदयाच्या ठोक्याची सुद्धा चित्र त्या ठिकाणी मिळते, हे आम्हाला माहित असलं पाहिजे. गर्भलिंग चाचणी बेकायदेशीर आहे, ती शिक्षेस पात्र गुन्हा आहे, हे आम्हाला या ठिकाणी माहित असलं पाहिजे. आणि भारत सरकारचं एक प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान आहे, ते आम्हाला माहित असावं. गर्भवती मातेची 9 महिन्यामध्ये प्रसूतीपूर्व तपासणी आणि काळजी घेण्यासाठीचं हे सुरक्षित मातृत्व अभियान आहे. कोणतं अभियान, कशासाठी? 3 कोटी गर्भवती महिलांसाठी या ठिकाणी याचा लाभ होऊ शकतो असं म्हटलेलं आहे. आता पुढचा एक मुद्दा येतो तो म्हणजे गर्भावस्थेमध्ये धोके कोणते आहेत. डेंजर सायन्स म्हणतो आपण त्याला ड्युरिंग प्रेग्नन्सी. सौम्य धोके कोणते आहे, मायनर धोके ज्याला आपण म्हणतो आहे, मायनर डिस्टर्बन्सेस आपण ज्याला म्हणतो आहे,
त्यामध्ये सकाळची अस्वस्थता असेल, मळमळ असेल, सिकनेस आपण त्याला म्हणूया. बऱ्याच स्त्रियांना या गोष्टींचा सुरुवातीच्या काळात हा त्रास होतो आहे. एकदम सुरुवातीला जे संप्रेरकांचे बदल आहे त्यामुळे हे जाणवतो आहे. ग्लुकोजचं प्रमाण कमी होणं असेल, कीटोन बॉडीजचे प्रमाण वाढणं असेल, शरीरामधलं ग्लुकोज कमी होतोय, कीटोन बॉडीजचं प्रमाण वाढतं आहे. स्वास्थ्यावर आणि दिनचर्येवर याचा परिणाम होतो आहे. अशा वेळी जेवण जास्त जात नाही, थोड्या थोड्या अंतराने खाल्लं पाहिजे. एकाच वेळी पोट भरून न खाणे, ग्लुकोजचे प्रमाण वाढवण्यासाठी बिस्किट असेल, रुचकर फळांचा रस असेल, शर्करायुक्त पेय असेल, हे आणि तळलेले पदार्थ खाणे टाळणं, हे एकदम सुरुवातीचा काळ जो असतो गर्भधारणेचा तेव्हा हे दिसत आहे. पुढे कंबर आणि पाठदुखीचा त्रास सुद्धा या ठिकाणी आहे. कंबर दुखणं जे संप्रेरक आहे त्यामुळे लिगामेंट असेल, सांधे कमकुवत होणं असेल, हे प्रॉब्लेम येतात. गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयाचा आकार आणि वजन वाढतं त्यामुळे अवयवांवर ताण पडतो आहे आणि कंबरदुखीचा त्रास त्या ठिकाणी जाणवतो आहे. पुढे पाठीवरील भागावर ताण पडल्यामुळे स्त्रिया खांदे मागे झुकवून चालता आहेत, त्यामुळे पाठीच्या स्नायूंवर सुद्धा ताण पडतो आणि पाठ आणि कंबर दुखते. बसताना पाठीमागे उशी घ्यावी, तसेच जास्त वेळ उभे राहू नये, म्हणजे आराम मिळू शकतो. चप्पल सपाट आणि आरामदायी असावी. उंच टाचेच्या चपला या ठिकाणी वापरू नये असा सल्ला इथे डॉक्टरांकडून दिला जातो. आता वारंवार लघवीचा तो त्रास आपण बघतोय, तो या ठिकाणी आहे. गर्भाशयाचा आकार वाढल्यामुळे त्याचा जो दाब आहे तो मूत्राशयावर येतो आहे आणि त्याच्यातून हा प्रॉब्लेम उद्भवतो आहे. गर्भावस्थेच्या पहिल्या आणि शेवटच्या 3 महिन्यामध्ये मुख्यत्वे हे जाणवतो. पुढे फुगलेल्या शिरा जे आहे हा एक प्रकार आहे. हा एक प्रॉब्लेम येतो महिलांमध्ये. रक्तप्रवाह सामान्य स्त्रियांपेक्षा इथे जास्त असतो. जास्त ब्लड प्रेशर जे आहे आपण ते म्हणतोय, त्यामुळे रक्तपेशी प्रसाराने या ठिकाणी पावतात. फुगलेले शिरा प्रसूतीनंतर 2-3 महिन्यांनी दिसत नाही हे आपल्याला माहित असलं पाहिजे. त्याच्यामुळे खूप वेळ उभे राहणे या ठिकाणी टाळावे गर्भवती महिलेने. डॉक्टरांच्या सल्ल्याने सपोर्ट टाईट वापरावे. बसताना पाय सरळ करून स्टूल अथवा उशीवर ठेवावे. पुढचा मुद्दा आहे तो बद्धकोष्ठता. हा एक प्रॉब्लेम दिसून येतो गर्भवती महिलांमध्ये. कारण की आणि इथे सगळ्यात महत्वाचं आहे तंतुमय पदार्थ जे आहे ना ते जास्त खाल्ले गेले पाहिजे. म्हणजे केळी हा एक खूप जास्त तंतुमय पदार्थ, तंतुमय घटक असलेला पदार्थ आहे केळी. इतरही बरेच आहे. पाण्याचं प्रमाण ते कमी सेवन होत असेल, व्यायामाचा अभाव असेल, यामुळे या गोष्टी घडतायत. त्याच्यामुळे तंतुमय पदार्थ इथे खाणं गरजेचे आहे. शौच प्रक्रिया जी आहे तिथलची अनियमितता जी आहे ती आपण त्यामुळे टाळू शकतो. मळमळणे, डोके दुखणे, अस्वस्थ वाटणे वगैरे तक्रारी, कमीत कमी 2 लिटर पाणी या ठिकाणी पिणं. पाणी जास्त पिण्याची या ठिकाणी तुम्हाला ती शिफारस आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला म्हणजे जे गर्भवती महिला आहे त्यांच्यासाठी बोलतोय. हृदय दाह म्हटलेलं आहे बघा. हार्ट बर्न. आता गर्भाचा आकार आणि वजन जेव्हा वाढतंय ना तेव्हा पोटावरील बाजूस दाब पडतो आहे. पचन क्रियेमध्ये अडथळा येतो आहे. पचन क्रिया बिघडते. छातीमध्ये सुद्धा दुखू शकतं. जठर रस अन्ननलिकेमध्ये येऊन घशाशी आल्यासारखा वाटतो आहे. वरती येतोय जणू काही तो. म्हणजे इथे उपाय काय आहे? मग थोडा थोडा आहार घ्या. गार दूध आणि पाणी प्या. पचनाला सुलभ पदार्थ घ्या. पाठीवर उतानं झोपणं असेल, पुढे वाकणं असेल, खूप वेळ बसणं असेल, हे टाळा. ओके. आणि अपचन होत असेल तर त्याच्या गोळ्या डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही, इथे डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय काहीही करायचं नाही, हे मात्र लक्षात घ्या. आणि तुम्हाला टीईटीची तयारी करायची असेल तर मला असं वाटतं तुमच्यासाठी अभ्यासकट्टा नावाचं ऍप आहे, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ते डाउनलोड करून घ्या आणि महाडीईटीची तयारी, शिक्षक भरतीची तयारी आतापासून सुरू करा. इथे तांत्रिक आणि नॉन टेक्निकल पेपर 1 आणि पेपर 2 संपूर्ण तयारी आपण करून घेतो आहे. आणि तुम्हाला एकदम आता मंथली बेसिसवर या ठिकाणी प्रवेश घेता येणार आहे. म्हणजे परीक्षा पुढे मागे जरी झाली 299 रुपये पर मंथ अशा पद्धतीने तुम्हाला हे कोर्सेस अवेलेबल आहे. किंवा 2 महिन्याची तुम्ही व्याज 499 रुपयामध्ये घेऊ शकता. तोपर्यंत जेवढे लाईव्ह होतील, रेकॉर्डेड होतील, ते सगळे तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होत जातील. आता तीव्र स्वरूपाचे धोके कोणते आहे? वरचे होते ते क्षुल्लक धोके आहेत, तेही लहान नाहीये, पण तरी सुद्धा ते त्रास आहेत. पण जास्त घातक धोके जे आहेत, मेजर डिस्टर्बन्स जे आहे, टॉक्झेमिया नावाचा एक महत्वाचा प्रॉब्लेम या ठिकाणी आहे. 26 आठवडे किंवा त्या आधी हा प्रॉब्लेम होतो. बऱ्याच वेळा ज्या स्त्रिया गरोदर राहिल्या असतील किंवा ज्या स्त्रियांच्या कुटुंबामध्ये उच्च रक्तदाबाचा इतिहास आहे, यांच्यामध्ये म्हणजे ब्लड प्रेशर, बीपीचा जो ज्यांना त्रास ज्या ठिकाणी आहे त्यांच्यासाठी, कारण इथे मग चेहऱ्यावर हाताव्यावर सूज येणं असेल, द्रव घटकाचे प्रमाण वाढणे असेल, स्त्रीचं वजन त्या ठिकाणी वाढणं असेल, हे प्रॉब्लेम इथे दिसत आहेत. डोकं दुखणं, डोळ्यापुढे अंधारा येणं, टॉक्झेमिया हा आजार आहे. हा म्हणजे प्रॉब्लेम आहे त्यावेळेचा, लक्षात ठेवा. रक्तदाब वाढणं सगळ्यात महत्वाचं याच्यात आहे. आणि कमी प्रमाणातला टॉक्झेमिया जो आहे तो योग्य आहार देऊन आणि मीठ कमी करून, मीठाचं प्रमाण कमी ठेवणं इथे महत्वाचं आहे.
मीठ इथे महत्वाचं आहे. तीव्र स्वरूपाचा टॉक्झिनिया असेल त्याला तुम्ही औषधं देऊ शकतात. आईला झटके फिट्स येण्याचा सुद्धा या ठिकाणी धोका असू शकतो आणि गर्भाशयामध्ये बाळाचा मृत्यू होण्याचा सुद्धा आणि आईच्या जीवाला धोका होण्याचा संभव असतो. टॉक्झिनिया हा या ठिकाणचा हा एक रोगच आहे असं आपण म्हणू शकतो. या कालावधीमधला एक प्रॉब्लेम आहे. रक्तक्षय जो आपण म्हणतोय ॲनिमिया. ॲनिमिया म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की लोहाचा अभाव आहे. रक्तातील हेमोग्लोबिनचं प्रमाण गर्भावस्थेमध्ये कमी होण्याची शक्यता या ठिकाणी असते. तसेच आहारामध्ये लोहाची आणि फॉलिक ऍसिडची कमतरता असल्यास रक्तक्षय होऊ शकतो. लोहाची कमतरता आहे, फॉलिक ऍसिडची कमतरता आहे. मग त्याच्यातून अशक्तपणा असेल, थकवा येणं असेल, भूक न लागणे असेल, अशा गोष्टी घडता आहेत. म्हणजे अत्यंत कमी मेहनत तुम्ही थोडी चालले तरी धाप लागते आहे. श्वासोच्छ्वासाला त्रास होतो आहे, त्या गोष्टी इथे घडता आहेत. मग तुम्ही मला लोह वाढवायचा आहे, काय करायचं? तुम्हाला हिरव्या पालेभाज्या खाता येईल. तुम्हाला लोहाच्या ज्या गोळ्या दिल्या असतात त्या गोळ्या तुम्हाला घ्यायच्या आहे. अंडी खायची आहे, मांसाहार करायचा आहे, लोहाच्या गोळ्या घ्यायच्या आहे. म्हणजे गर्भवती स्त्रीला दिवसाला 35 ग्रॅम लोहाची गरज असते, हे लक्षात ठेवा. आरोग्य भरती सारख्या ठिकाणी हा असा प्रश्न येतो. इकडे टीईटीला सुद्धा येऊ शकतो मला, कारण हा चाइल्ड डेव्हलपमेंटचा हा भाग आहे. भारतामध्ये रक्तक्षयाचं प्रमाण सगळ्यात जास्त जे आहे ना ते 15 ते 46 वयोगटातल्या महिलांमध्ये आहे. सगळ्यात जास्त प्रमाण. तर मासिक पाळी जी आपण म्हणतोय त्या कालावधीमध्ये जास्त रक्तस्राव होत असतो आणि त्यामुळे हे जाणवतं आहे. आता रक्तस्राव जो आहे त्यामध्ये गर्भाशयाच्या ऊर्ध्व भागामध्ये कधी कधी वेदनेसह रक्तस्राव होतो. वजायनल ब्लिडिंग आपण त्याला म्हणतो आहे. वेदनाही होत आहेत. अतिश्रम असेल, मानसिक ताण असेल, भावनिक धक्का असेल, अपघात असेल, यामुळे रक्तस्राव होतो. हा गुठळ्यांच्या स्वरूपात किंवा सततचा असू शकतो. डॉक्टरांना संपर्क साधणे इथे महत्वाचं असतं. प्रसूतीपूर्व रक्तस्राव हा 28 आठवड्यानंतर होतो. तोही आम्हाला माहित असलं पाहिजे. याचे 2 प्रकार आहे. पुन्हा प्लासेंटा प्रिव्हियामध्ये गर्भाशयाच्या खालील भागामध्ये वार पूर्णपणे किंवा अंशतः चिकटला असेल तर रक्तस्राव होतोय. प्लासेंटा प्रिव्हियामध्ये ही गोष्ट घडते आहे. प्रसूतीच्या वेळी किंवा आधी अति प्रमाणावर रक्तस्राव होऊ शकतो आणि याच्यामुळे मातेला, बाळाला धोका तयार होऊ शकतो. बाळंतपणामधला तो एक महत्वाचा धोका असतो. दुसरा मुद्दा जो असतो प्लॅसेंटल ॲब्रप्शन, यामध्ये वार नेहमीच्या जागेपासून प्रसूती होण्याच्या अगोदर वेगळी होते आहे. त्यामुळे गर्भाला ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही आणि गर्भाला धोका तयार होऊ शकतो. हा दुसरा प्रकार आहे. इथे गर्भाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो, त्याला अपंगत्व येऊ शकतं. त्याच्यामुळे इथे आपण जे म्हणतो ना की संस्थात्मक प्रसूती हा एक शब्द आपल्याकडे आहे की जे बाळंतपण आहे ते दवाखान्यात जाऊनच केले पाहिजे. तर ते यामुळे आहे. असे काही प्रॉब्लेम्स वेळेवर तयार झाले तर मग डॉक्टर जवळ असतील तर मला वाटतं ते एक तज्ज्ञ असतात त्या क्षेत्रामधले, ते त्या ठिकाणी किमान बाळाचं आणि मातेचं जीवन त्या ठिकाणी वाचवू शकतात. आता तुम्ही म्हणाला आम्हाला इंग्लिश मराठीची तयारी करायची आहे टीईटी साठीची. आम्हाला नोट्सही पाहिजे आहेत आणि टेस्ट पेपर सुद्धा पाहिजे आहेत. त्याच्यानंतर जनरल जीके पाहिजे आहेत, गणित बुद्धिमत्तेचं आम्हाला टेस्ट पेपर पाहिजे आहेत, भेटतील. 299 नाही 149 रुपयामध्ये तुम्हाला हे सगळं भेटणार आहे. हा नंबर आहे. फोन पे, गुगल पे, पेटीएम करायचं आणि तुम्हाला बॅच पाहिजे असेल तर अभ्यास कट्टा ॲप डाउनलोड करायचं. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आता बघा या ठिकाणी जे 2 प्रकार आपण बघितले रक्तस्रावाच्या बाबतीतले, ते तुम्हाला इथे आकृतीच्या माध्यमातून हे केलेलं आहे. जे प्लॅसेंटा प्रिव्हिया नावाचा हा जो प्रकार आहे तिथे काय होतंय, वाराची सामान्य स्थिती बघा कशा पद्धतीची असते आहे. बघा या ठिकाणी हा वार तुम्ही इथे बघतायत. ओके, इथे वाराची स्थिती ही या पद्धतीची आहे. प्लॅसेंटा प्रिव्हियामध्ये तुम्ही बघतायत ती इथे खालच्या साईडला येऊन जाते आहे वाराची स्थिती. बघा ही वार इकडच्या साईडला येऊन गेला. आता इथे बघा चिकटलेला वार तुम्ही या ठिकाणी बघतायत. सुटी झालेली वार जे आहे ते या ठिकाणी इथे तुम्ही बघता आहात. प्लॅसेंटा ॲब्रॅप्शन आपण ज्याला म्हणतो आहे तो या ठिकाणी तुम्हाला जाणवतो आहे, हे लक्षात घ्या. आता पुढे मूत्रमार्गामध्ये जंतूचा प्रादुर्भाव होणे हे सुद्धा हे घातक स्वरूपाचं लक्षण आहे. या ठिकाणी जंतूचा प्रादुर्भाव गर्भावस्थेत इतर वेळेपेक्षा जास्त होतो, कारण रक्तामध्ये हार्मोन्स जास्त असतात. मग त्यामध्ये पाणी पिणं वाढवणं असेल, विश्रांती घेणं, हे त्याच्यावरचे एक उपाय सांगितलेले आहे. आणि शेवटी डॉक्टरचा सल्ला आहे. दीर्घकाळ जर उलट्या होत असतील, वोमिटिंग आपण त्याला म्हणतो, प्रोलॉंग वोमिटिंग, तर स्त्रीला आहार नीट घेता येत नाही, पाण्याची पातळी कमी होती, अशक्तपणा येतो, इथे सुद्धा डॉक्टरांचा सल्ला गरजेचा आहे. निद्रानाश आहे, झोप येत नाही. मग त्या ठिकाणी शांत झोप लागत नसेल, थकवा येत असेल तर तिथे सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे.
मात्र औषधं, झोपेच्या गोळ्या वगैरे घेणं त्या ठिकाणी चुकीचे आहे, हे लक्षात ठेवा. ते घेऊ नये म्हटलं. आता पुढे बघा, पुढचा मुद्दा या ठिकाणी जो येतो तो म्हणजे गर्भावस्थेमध्ये मग काय काळजी घ्यावी. एक जनरल आहे, एक जनरल तुम्ही याच्या आधीही कुठेतरी इकडे तिकडे ऐकलेलं असणार आहे, वाचलेलं असणार आहे. जो हे आहे तुमचं डाएट म्हणूया आपण, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळाचं जे स्वास्थ्य आहे ते तुमच्या आहारावर अवलंबून आहे. तुम्ही काय खाताय त्यानुसार त्या गर्भाची वाढ त्या ठिकाणी होत असते. म्हणजे त्या ठिकाणी गर्भाचं पोषण, त्याचा आहार आणि वाढ तुम्ही काय खाताय त्यावर अवलंबून आहे. म्हणून तुम्ही चांगला आहार, दर्जेदार आहार घेतला पाहिजे. आहाराचं प्रमाण वाढवलं पाहिजे. रेग्युलर पेक्षा त्या ठिकाणी आहाराचं प्रमाण वाढवावं लागेल आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कॅलरी, प्रथिने, फॉलिक ऍसिड. फॉलिक ऍसिड म्हणजे काय, लोहाचं प्रमाण त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. कॅल्शियम महत्वाचं, जे हाडांना पक्क करणार आहे. इतर पोषक तत्व आहेत. सगळ्या गरजा म्हणजे बाळाच्याही पूर्ण होईल. म्हणजे स्त्रियाचं वजन कमीत कमी 20 पाऊंड या ठिकाणी वाढतं. ते वाढलं पाहिजे. तेवढं वजन वाढत नसेल महिलेचं तर समजायचं पोषण व्यवस्थित होत नाहीये. पुढचं शारीरिक काळजी घ्यावी लागेल. आंघोळ, दात, स्तन, कपडे या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. आंघोळ दररोज करणं, गरम पाणी, त्या गोष्टी जनरल आहे. दातांची काळजी महत्वाची, कॅल्शियम आणि जीवनसत्वाचं योग्य सेवन महत्वाचं आहे. स्तनांची काळजी महत्वाची आहे. विश्रांती आणि व्यायाम या ठिकाणी महत्वाचा आहे. बद्धकोष्ठता असेल ते होऊ नये, सायकल चालवणे असेल, योगा करणे असेल, असे काही व्यायाम प्रकार या ठिकाणी आहे. किंवा साधं चालणं, जरी आपण साधं चालणं, पोहणं वगैरे हे पुढच्या गोष्टी झाल्या, साधं चालणं आपल्या हातात असतं ते महिलांनी या ठिकाणी केलं पाहिजे. स्नायू लवचिक राहतात, त्यामुळे पचनक्रिया, रक्ताभिसरण या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. त्वचा लवचिक असते. पुढे भविष्यात प्रसूती सुलभ होऊ शकते या गोष्टीमुळे. पुढचा मुद्दा तुमच्यासाठी आहे तो म्हणजे प्रसूतीपूर्व तपासण्या केल्या पाहिजेत का? तर यस, ते केल्या पाहिजे. प्रसूतीपूर्व तपासण्या आपण ज्याला म्हणतो आहे, मातेचं आरोग्य कसं आहे ते बघण्यासाठी नियमितपणे डॉक्टरांकडे जाऊन प्रसूतीपूर्व तपासण्या केल्या पाहिजे. बाळामध्ये काही दोष आहे का, काय आहे तेही कळतं. मूत्राची तपासणी, त्यामधून साखरेचं, अल्ब्युमिनचं प्रमाण कळतं. त्याच्यानंतर स्त्रीला मधुमेह आहे का, सगर्भस्पार आहे का, काही संसर्ग आहे का मूत्रमार्गामध्ये, हे लक्षात येतं. म्हणजे कोणतीही गोष्ट वाढण्याऐवजी कमी कालावधीत जर लक्षात आली तर तिच्यावर उपचार करता येतात. त्याच्यानंतर रक्तगट असेल, हिमोग्लोबिनचं प्रमाण असेल ते कळतं. HIV संदर्भातल्या बाबी असतील, स्क्रीनिंग टेस्ट आहेत त्या केल्या जातात. पुढे भविष्यात बाळाला काही प्रॉब्लेम होणार नाही याची काळजी या ठिकाणी घेतली जाते. पुढे हृदयध्वनी असेल, गर्भाच्या हालचाली असेल त्या बघितल्या जातात. काही बालकामध्ये दोष आहे का, हे सगळं. नंतर मग ते अपंग बालक, दिव्यांग बालक जन्मल्यापेक्षा आधी सगळ्या तपासण्या केल्या तर मला वाटतं ते प्रमाण सगळं कमी होत जाणार आहे. पुढची माहिती केंद्र या ठिकाणी आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने कमीत कमी 4 वेळा तरी दवाखान्यात येऊन प्रसूतीपूर्व तपासणी करावी असं या ठिकाणी सुचवलेलं आहे. तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की WHO काय सांगताय? भारतात दर 7 पैकी 1 पेक्षा जास्त महिला या तपासण्या करत नाही. म्हणजे हे घातक आहे आपल्यासाठी. पुरुषांमध्ये जागृती निर्माण करणं या ठिकाणी महत्वाचं आहे. पुरुषांनाही कळालं पाहिजे की यस, प्रसूतीपूर्व तपासण्या ज्या आहेत, ANC आपण ज्याला म्हणतो आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आजारांचं सुद्धा निदान तुम्हाला होतं. फॉलिक ऍसिड, लोहाच्या गोळ्या दिल्या जातात आणि सरकारकडून या ठिकाणी विविध योजना सुद्धा असतात. त्या ठिकाणी ते तुमचं सगळं रेकॉर्ड त्या ठिकाणी ठेवलं जातं, हे लक्षात घ्या. आता वैयक्तिक आणि वातावरणीय स्वच्छता असली पाहिजे. म्हणजे आहार असेल, व्यायाम, कपडे वगैरे या सगळ्या बाबी. लसीकरण केल्या गेलं पाहिजे. लसीकरण, आता तर मी आजच्या न्यूजपेपरला बातमी आहे, सायरस पुनावाला डॉक्टर यांनी त्या ठिकाणी आता जे गर्भाशयाचा कर्करोग आहे त्या संदर्भात आता एक नवीन लसीचा शोध लागलेला आहे. ती लस आता महाराष्ट्रामध्ये चालू झालेली आहे. ती लस आधीच घेतली तर मग हे जे गर्भाशयाचे कॅन्सर वगैरे आहे ते प्रॉब्लेम कमी होणार आहे. आजचीच बातमी त्या ठिकाणी मी आज वाचली. तर ते आहे, लसीकरण करायचं आहे. त्यामुळे गर्भाला संरक्षण होणार आहे. धनुर्वात, महिला जी आहे गर्भवती, धनुर्वात आता 3 महिन्यानंतर लसीकरण त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे. अभिवृत्ती आहे, ऍटिट्यूड आहे. बघा, जेव्हा गर्भावस्था आहे तेव्हा जी महिला आहे ती आनंदी राहिली पाहिजे. तिने चांगले पुस्तकं वाचले पाहिजे, चांगले पॉडकास्ट ऐकले पाहिजे, चांगल्या लोकांसोबत चर्चा केली पाहिजे. ती जे विचार करते तशा पद्धतीने आतमधलं बालक जे आहे ते वाढणार आहे. हे फार महत्वाचं आहे. तिची मानसिक स्थिती, तिचा दृष्टिकोन, तिची अभिवृत्ती महत्वाची आहे. सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. भांडणं केले नाही पाहिजे. घरातल्यांनी सुद्धा तिच्यासोबत भांडण नाही केलं पाहिजे त्या कालावधीमध्ये. आता तुम्ही म्हणाल प्रसूतीचे प्रकार कोणते आहेत? सुलभतेने प्रसूती झाली ती कधी आनंददायी असणार आहे. एक तर नॅचरल प्रसूती झाली पाहिजे. कधीही नॅचरल प्रेग्नन्सी सगळ्यात महत्वाची आहे. नैसर्गिकरित्या प्रसूती आहे
मातेला प्रसूती वेदना सुरू होत आहेत. 38 ते 41 आठवड्या दरम्यान बाळ जन्माला येऊ शकतं. मात्र या ठिकाणी दवाखान्यात कमी काळासाठी मुक्काम करावा लागतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॅचरल प्रसूती झाली तर संसर्ग कमी होण्याची शक्यता आहे, आरोग्य जलद रीतीने पूर्वस्थितीत येतं आहे आणि बाळाला जे श्वसनासंबंधीचे धोके वगैरे आहेत कमी राहतात. म्हणजे सगळ्यात चांगली प्रोसेस आहे ती म्हणजे नॅचरल. आता जर नॅचरल झाली नाही तर सिझेरियन प्रसूती आहे. वेळेवर ठरल्याप्रमाणे काही प्रसूती होत नाहीये, काही अडचण आलेली आहे, रक्तस्राव होतो आहे, काही क्रिटिकल कंडिशन आहे, तर तिथे मातेच्या पोटावर छेद देऊन ही शस्त्रक्रिया केली जाते. तिला सिझेरियन प्रसूती आम्ही म्हणतो. तिसरी असते फोरसेप प्रसूती. जेव्हा गर्भ योनी मार्गातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे परंतु बाहेर येत नाही तेव्हा फोरसेपचा वापर केला जातो. मातेच्या प्रसूती वेदनांची तीव्रता कमी झाली असेल आणि माता बाळास पुढे ढकलण्यामध्ये असमर्थ असेल, माता बेशुद्ध पडली, समजा मातेची शुद्ध हरवली, तर डॉक्टर विशिष्ट चिमट्याद्वारे डोक्याचा भाग पकडतात, डोकं बाहेर काढतायत. म्हणजे एक चिमटा वापरला जातो आहे फोरसेप डिलिव्हरीमध्ये. लक्षात ठेवा, हे प्रकार या ठिकाणी प्रसूतीचे आपल्याला माहीत असले पाहिजे. मित्रांनो, अभ्यासकट्टा ऍप आहे. या ऍपवर विविध बॅचेस आपण चालवतो आहे. म्हणजे टीईटी सोबत आपण ग्रामसेवकची बॅच आहे, जिल्हा न्यायालय भरती आहे, झडपीची बॅच आहे, कृषी सेवक आहे, त्याच्यानंतर पोलीस भरती, तलाठी भरती, महाडीडी बॅच तर आहे, जे सरळ सेवेची बॅच आहे. सगळ्या बॅचेस ऑफरमध्ये तुम्हाला भेटत आहेत. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जॉईन करू शकता. बघा, फोरसेप प्रसूती कशा पद्धतीने केली जाते तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे की चिमटा वापरून तो म्हणजे सुरक्षित असतो, त्याच्या मार्फत त्या ठिकाणी ते बाळाला बाहेर ओढल्या जातं. त्याच्यानंतर निर्वात निर्माणाद्वारे प्रसूती, व्हॅक्यूम एक्स्ट्रॅक्शन आपण ज्याला म्हणतो. व्हॅक्यूम तुम्हाला माहित असणार आहे की हवेच्या दाबाने त्या ठिकाणी कुठेतरी बाहेर ओढायचं आहे. योनी मार्गातून जी प्रसूती होते आहे त्यासाठी ही पद्धत वापरली जाते आहे. बाळाच्या जन्माची प्रक्रिया सुरू असताना काही कारणामुळे नलिकेतील बाळाची हालचाल जर थांबली तर डॉक्टर या ठिकाणी बाळाला पंपाच्या एका टोकाला मऊ कप बसवलेला असतो, तो बाळाच्या डोक्यावर पकड तयार करतो आणि त्या ठिकाणी बाळाला बाहेर ओढून घेतो. बघा, या ठिकाणी हा पंप आहे आणि ते व्हॅक्यूम सारखं त्या पंपाने, म्हणजे बाळाच्या त्या डोक्यालाही काही त्रास होणार नाही, मेंदूला वगैरे काही प्रॉब्लेम होणार नाही, ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता मग याच्यामध्ये तुम्हाला पुढचा मुद्दा जो असतो तो म्हणजे ती निर्वात पोकळी आहे, ती आहे पायाळू प्रसूती. एक प्रकार आहे. प्रसूती होताना बाळाच्या शरीराचा खालचा भाग अगोदर बाहेर येतो आहे. डोके आतच असतं परंतु प्रसूती सुरक्षित व्हावी म्हणून पायाळू प्रसूती सिझेरियनच केली जाते असं म्हटलेलं आहे. ओके, कारण की आधी सहसा बाळाचं डोकंच बाहेर येतं मॅक्झिमम याच्यात, पण ते पाय बाहेर येतं असं त्याला आपण पायाळू प्रसूती असं म्हटलं जातं. आता प्रसूतीपूर्व विकासावर परिणाम करणारे घटक कोणते? बघा बरं का, म्हणजे बाळ मातेच्या पोटात आहे, गर्भात आहे, तेव्हा त्याच्यावर काय इफेक्ट करतं? तर सगळ्यात महत्वाचं मातेचं वय. 23 ते 29 या वयामधील मातेची प्रसूती ही सगळ्यात चांगली मानली जाते. खूप कमी वय असेल तेव्हा प्रजनन संस्था पूर्ण विकसित नसते, संप्रेरकांची उच्चतम क्षमता सुद्धा विकसित नसते आणि मातेचं वय जर 35 पेक्षा जास्त असेल तर मग गर्भपात, मृत बाळ जन्मणे, विकृती अशा शक्यता. म्हणजे एक जनरल आपण 23 ते 35 म्हणूया आपण, तो कालावधी सगळ्यात चांगला आहे. मातेचं पोषण झालेलं सुद्धा ते सुद्धा याच्यावर परिणाम करते. मातेचं वजन चांगलं असलं पाहिजे, माता कुपोषित नसावी, ते टॉक्झिमिया सारखे आजार त्या ठिकाणी असेल तर बालक मृत जन्माला येण्याची शक्यता असते. म्हणून पोषक आहार 10 ते 12 किलो वजन तिचं त्या कालावधीमध्ये वाढणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर रिसर्च घटक फार महत्वाचे. हे जरा नीट लक्षात घ्या, हे समजून घ्या, कारण की इथे रक्तगटाचा विषय आहे. मानवी रक्तामध्ये 2 एलिमेंट्स असतात, रक्तगट ए बी आणि ओ असे 4 रक्तगट आपल्यामध्ये आहेत. आणि दुसरा विषय असतो तो म्हणजे रिसर्च घटक. बघा, आम्हाला फक्त रक्तगटाची आम्ही चर्चा करतो, पण हा जो रिसर्च फॅक्टर आहे ज्याला आरएच फॅक्टर म्हणतो तोही महत्वाचा आहे. जर आरएच घटक रक्तामध्ये असेल तर त्याला आम्ही आरएच पॉझिटिव्ह असं म्हणतो आणि तो नसेल तर त्याला आरएच निगेटिव्ह रक्तगट आम्ही म्हणतो. आता प्रसूती काळामध्ये जर दोघांचे रक्तगट धन आहेत की ऋण आहेत त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात, हे लक्षात घ्या. बघा, पित्याचा रक्तगट धन आहे आणि मातेचा रक्तगट जर ऋण असेल तर धन रक्तगट प्रबळ होतो आणि बालकाचा रक्तगट धन होण्याची शक्यता असते. बघा, एकाचा धन आणि एकाचा ऋण असेल तर बालकाचा रक्तगट पॉझिटिव्ह असू शकतो. मातेचा रक्तगट ऋण असेल आणि बालकाचा रक्तगट पॉझिटिव्ह म्हणजेच धन असेल, हे लक्षात घ्या. म्हणजे मातेचा ऋण आहे, बालकाचा धन झालेला आहे. आता विरोधी प्रसंग सुद्धा निर्माण होऊ शकतो, तेव्हा बालकाच्या शरीरातून अँटीजेन्स, एक प्रकारे विषारी घटक मातेच्या रक्तामध्ये जातात आणि हे जे अँटीजेन्स आहेत, जे विषारी घटक आहेत, त्याच्यावर मात करण्यासाठी
मातेच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज असले पाहिजेत. जो प्रतिविषारी घटक आहे ते निर्माण होतात. आता पहिल्या प्रसूतीमध्ये या प्रसंगाचा क्वचित दुष्परिणाम होतो, पण दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी या अँटीबॉडीज ज्या आहेत गर्भाशयात राहिले असतील तर मात्र धोका तयार होतो. या थोड्याशा क्रिटिकल गोष्टी आहेत, पण आपण जेव्हा म्हणतो ना माता मृत्यू वगैरे होतात तेव्हा असे घटक कारणीभूत ठरतात. लाल रक्तपेशी जलद गतीने नाश होणं असेल, दुसऱ्या प्रसूती काळामध्ये गर्भपात होणं असेल, मतिमंदत्व येणं असेल, खूप तीव्र स्वरूपाचा कावीळ होणं असेल, रक्तक्षय असेल, एरिथ्रोब्लास्टोसिस, हे धोके गर्भाला या ठिकाणी संभावतात. हे रिसर्च घटकची या ठिकाणची इफेक्ट आहे. आता त्यामध्ये उपाय काय आहे तर पहिल्या प्रसूतीनंतर मातेला 72 तासाच्या आत अँटीडी नावाचं इंजेक्शन या ठिकाणी दिलं जातं. म्हणजे मग दुसऱ्या प्रसूती वेळेचे धोके टाळले जातात. हे घरी राहून काय करणार आहे, हे मातेची जर त्या ठिकाणी चांगल्या हुशार डॉक्टरकडे त्या तज्ज्ञाकडे प्रसूती झाली तर तो ही सगळी काळजी घेणार आहे, जे आपल्याला माहित नसतं. त्यामुळे संस्थात्मक प्रसूती महत्वाची आहे. औषधं आहे, डॉक्टराच्या सल्ल्याशिवाय गर्भावस्थेमध्ये कोणती औषधं घेऊ नये, अन्यथा वेगवेगळ्या विकृती तयार होऊ शकतात. व्यंग, बहिरेपणा, दृष्टीदोष वगैरे बऱ्याच गोष्टी. पुढे आजारपण यामध्ये आहे. गर्भ म्हणजे कोणताही आजार मातेला असेल, मधुमेहासारखा आजार असेल तर आपत्याला मधुमेह होऊ शकतो. काही अनुवंशिक आजार आहेत. अर्धपरिपक्व बाळाचा जन्म या ठिकाणी होऊ शकतो. जर पित्ताशयामध्ये कावीळ झाला, गर्भाच्या पित्ताशयामध्ये बिघाड होऊ शकतो. कान आणि मातेला जर कांजण्या झाल्या तर त्याच्या कानावर वगैरे बाळाच्या गर्भाच्या हृदयावर दुष्परिणाम होऊ शकतात. गर्भवतीला जर रुबेला झाला तर जन्मता बाळाच्या डोळ्यामध्ये जन्मता मोतीबिंदू, बहिरेपणा वगैरे येऊ शकतो. म्हणजे मातेला जे काही आजार होत आहेत त्यांचा गर्भावर इफेक्ट होतो आहे. मातेच्या भावना महत्वाचे आहे. किरणोत्सर्ग आहे, आपण जे जास्त प्रमाणात एक्सरे वगैरे हे सुद्धा टाळावं लागतं. त्याच्यानंतर दारू, अल्कोहोल जे आहे, आता आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये या गोष्टींचा जास्त धोका नाहीये, पण जी विदेशी कंट्रीज आहे तिकडे अल्कोहोलाचं सेवन जास्त प्रमाणावर महिला करतात. दारू असेल, बियर असेल, त्याच्यामध्ये अल्कोहोल आहे, त्याचे इफेक्ट होत आहेत. फिटल अल्कोहोल सिंड्रोम जो आहे तो या ठिकाणी जाणवतो आहे. गर्भाची वाढ खुंटणे असेल, व्यंग, मज्जासंस्थेवर परिणाम, चोखणे ही क्रिया न करता येणे, कारक विकासामध्ये अडथळा, असे प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी तयार होताना आपल्याला दिसत आहे. धूम्रपानाचा सुद्धा विषय आहे. त्याच्यामुळे बाळाचा आकार लहान होणं असेल, कमी वजनाचं बाळ जन्मलं असेल, पुढे मग त्याच्यामध्ये एकतर अतिक्रियाशीलता, अध्ययनातल्या समस्या वगैरे बरेचसे प्रॉब्लेम तयार होऊ शकतात. आणि त्यानंतर हा एड्स नावाचा रोग किंवा एसटीडी, लैंगिक संबंधातून पसरणारे जे रोग आहेत त्याचे सुद्धा इफेक्ट होतात. एड्स, ज्याला आपण ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम म्हणतो आहे, जो HIV मुळे होतो आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो आहे. जो गर्भाला HIVची लागण असेल तर ती मातेच्या वारामार्फत किंवा दुधामार्फत होऊ शकते, हे लक्षात ठेवा. आता हे जे लैंगिक संबंधातून होणारे रोग आहेत ते कोणकोणते आहे लक्षात घ्या, कारण की हा मुद्दा महत्वाचा आहे. यावर प्रश्न विचारले जातील. एसटीडी आपण म्हणतो, तुम्ही ऐकलं असेल, आता ऐकत राहणार तुम्ही इथून पुढे. परसा किंवा गनोरिया हा रोग आहे. काय वंध्यत्व येऊ शकतं, गर्भपात होऊ शकतो, इक्टोपिक प्रेग्नन्सी या ठिकाणी येऊ शकते, पेलिविक मध्ये सूज येऊन आजार होऊ शकतो. गर्भावर काय परिणाम होतो आहे, याचा संसर्ग गर्भारपणी किंवा प्रसूती दरम्यान मातेकडून बालकाला होतो आहे. अपरिपक्व बालक या ठिकाणी जन्माला येऊ शकतं गनोरिया या रोगामुळे. दुसरा आहे नागिन हार्पेस नावाचा हा रोग. गर्भावस्थेमध्ये अडचणी येत आहेत, म्हणजे संसर्ग तोंड, त्वचा, डोळ्याला होऊ शकतो. याचा जखमा होत आहेत, नवजात बालकाचा मृत्यू होतो आहे. उपदंश आहे सायफिलिस नावाचा, हा मध्यवर्ती सिफिलिस नावाचा हा मज्जासंस्थेला होणारा रोग आहे. मेंदू असेल, पाठीचा कणा असेल, याच्यावर याचा इफेक्ट होतो आहे. अंधत्व असेल, कमी ऐकू येणं असेल, बुद्धिमांद्य असेल, सायकोसिस, कालांतराने मृत्यू, या बाबी याच्यात दिसतात. मग याच्यात जखमा असेल, पुरळ येणं, ताप, अशक्तपणा वगैरे, जन्मतः मृत्यू होणं, यकृत आणि स्प्लीनवर सूज येणं, पिवळसर त्वचा पडणं, रक्तक्षय वगैरे हे व्यंग याच्यात दिसत आहे. पुढे आहे क्लेमेडिया. गर्भाशयामध्ये बीजवाहक नलिका, गर्भाशय व त्याजवळील पेशीजालामध्ये धोका या ठिकाणी होऊ शकतो या क्लेमेडियामुळे. एक्टोपिक प्रेग्नन्सी असेल किंवा अर्धपरिपक्व प्रसूती होण्याचा धोका या ठिकाणी असतो. डोळ्याला संसर्ग असेल, निमोनिया होऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे निमोनिया किती घातक आजार आहे लहान बाळांच्या बाबतीमध्ये किंवा गर्भाच्या बाबतीमध्ये, ते आम्हाला माहित असलं पाहिजे. आता प्रसूतीचे आपण प्रकार पाहिलेले आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहित झाले. नैसर्गिक शस्त्रक्रिया करून चिमट्याच्या सहाय्याने निर्वात आणि पायाळू प्रसूती. प्रसूतीपूर्व विकासामध्ये काय काय घटक परिणाम करतात, फक्त एक रिव्हिजन या ठिकाणी तुम्हाला या तक्त्याच्या माध्यमातून होते आहे. यामध्ये मातेचं वय, मातेचा आहार, आरएच फॅक्टर,
त्याच्यानंतर बीजदशा, भ्रूणावस्था, गर्भावस्था असे 3 त्या ठिकाणचे त्या अवस्था आहे. जन्म ते 2 आठवड्याला आम्ही बीजदशा म्हणतो आहे. भ्रूणावस्था 3 ते 8 आठवडे आहे. गर्भावस्था 9 आठवडे ते जन्मापर्यंत आहे. धारणेवर अनुवंशिकता, लिंग निश्चिती, अपत्याची संख्या, मग त्याच्यामध्ये गर्भधारणा, एकांड आणि बंधुभावी जुळी असे बालकही तयार होऊ शकतात. औषध, आजार, मातेची भावना याचा सगळ्यांचा गर्भावर परिणाम होऊ शकतो. किरणोत्सर्ग, मद्यपान, सिगारेट वगैरे या सगळ्या बाबींचा. आता गर्भावस्थेमध्ये वेगवेगळे धोके असतात. गर्भावस्थेची लक्षणं कोणती, पहिला मुद्दा तुमच्यासाठी आहे. बघा हे सगळं आपण बघितलंय, फक्त एक रिव्हिजन घेतोय. तक्ता फार महत्वाचा आहे, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात किंवा लिहून काढा तक्ता. तात्पुरती एकतर मासिक पाळी बंद होणं पहिलं लक्षण आहे. मळमळ, स्तनांच्या आकारात बदल, गर्भाच्या हालचाली, थकवा वाटणे, मूत्र विसर्जनास वारंवार जाणे, गर्भाशयाचा आकार वाढणे, योनी मार्गातून स्राव, चेहऱ्यावर डाग येणे, हे लक्षणं आहे. आता धोके कोणते, सौम्यमध्ये मळमळणे, बद्धकोष्ठता, पाठदुखी, वारंवार मूत्र विसर्जन, व्हेरिकोज व्हेन्स, हृदयदाह, अपचन. तीव्रमध्ये रक्तक्षय आहे, टॉक्सेमिया आहे. टॉक्सेमियामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ब्लड प्रेशरचा मुख्य हे आहे. उलट्या खूप जास्त, निद्रानाश, योनी मार्गातून रक्तस्राव, मूत्रमार्गामध्ये जंतूचा, हे तीव्र धोके. काळजी काय घ्यायची तुम्हाला सांगितले, आंघोळ, आहार, स्तन, दात, प्रसूतिपूर्व तपासण्या, लसीकरण आणि दृष्टिकोन योग्य असणं हे महत्वाचं आहे. मित्रांनो, एवढ्या बाबी बघितल्यावर यावर प्रश्न तुमचा चुकणार नाही, मला माहिती आहे. गर्भधारणा टिंबटिंबाच्या वेळी घडते बघा. गर्भावस्था, रोपण, जन्म. मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं. तुम्हाला कळालं असेल तर उत्तर येतील, कळत नसेल तर मग नाही येणार. पुढे अंडपेशी आणि रेतपेशींचा संयोग सामान्यपणे कोठे होतो बघा. अंडपेशी आणि रेतपेशी, बीजवाहक नलिका, गर्भाशय, अंडाशय, आपण हे पार्ट 1 मध्ये अभ्यासलेलं आहे. ते लेक्चर तुम्हाला अभ्यास कट्ट्यावर भेटेल. फलित अंडपेशीला आम्ही काय म्हणतो आहे, झायगोट मोरुला गर्भधारणा सांगायचे, फलित अंडपेशी. त्याच्यानंतर गर्भाचे लिंग केव्हा ठरते, जन्म, गर्भधारणा की गर्भारपणा. 3 गोष्टी आहे. पहिला तर कट केला, पण बी की सी ते महत्वाचं आहे. गर्भावस्थेचा कालावधी किती असतो मला ते सांगायचं. गर्भावस्था म्हटलंय. गर्भाशयाच्या भित्तीवर रोपण प्रक्रिया होणं म्हणजे काय, तर ऋतुसमाप्ती, गर्भधारणा की फलधारणा. शब्द भारी आहे, मजा येणार आहे प्रश्न द्यायला, तुम्हाला प्रश्नाचे उत्तर द्यायला. जोड्या लावायच्या. आता गर्भावस्था कशाची जोडी लावाल तुम्ही सांगा मला. रक्तक्षयाची जोडी कशासोबत लावाल. एड्स काय आहे. मासिक पाळी तात्पुरती बंद होणं काय म्हणणार तुम्ही. भ्रूण अवस्थेला काय कशी जोडी लावणार. एंडोडर्म, अंतस्तर कशाची जोडी लावणार. कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायची, तुमच्या डोक्यात तरी त्याची उत्तर तयार झाली पाहिजे. मित्रांनो, अभ्यासकट्टा ॲपवर आपण या सगळ्या याची तयारी करतो आहे, विविध परीक्षांची तयारी करतोय आणि हे लेक्चर कंटिन्यू तुमच्या ॲपमध्ये तुम्हाला भेटत राहणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावर मग इंग्लिशचा आणि मराठीचा स्वतंत्र कोर्स सुद्धा तुम्हाला आहे. गणित बुद्धिमत्तेचा स्वतंत्र कोर्स तुम्हाला आहे अभ्यासकट्टा ॲपवर. प्रत्येक बॅच फक्त 299 रुपयामध्ये पर मंथ तुम्हाला सध्या तरी भेटते आहे. नंतर ती फीस वाढेल, पण सध्या कमी फीस आहे. थांबतो या ठिकाणी. धन्यवाद.